शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये असलेल्या डिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी रविवारी रात्री धाडसी चोरी केली आहे। गोदाम फोडून सुमारे 35 लाख रुपये किमतीचे एसी, एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन हे चोरीला गेलेत। या प्रकरणी नंदलाल मिल्कीराम मकडिया यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। पोलिसांनी त्वरित तपासाची चक्र फिरवली आणि शिरपूरमधून 2 आरोपींना अटक केली। अटक आरोपींची नावं मुजावर जमील शेख, चांद जफर शेख मुरावर अशी आहेत। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शिरपूरमधल्या करबंद रोडवरच्या खासगी पत्र्याच्या गोदामामध्ये छापा टाकण्यात आला आणि तिथं चोरीचा मुद्देमाल आढळला आहे। ह्यामध्ये एकूण 18,80,000 रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय। पोलिसांना ह्या चोरीमध्ये परप्रांतीय टोळीचा सहभाग आहे असा संशय आणि उर्वरित आरोपींचा शोधही सध्या सुरू आहे। तपास अधिकारी राहुल वाघ यांच्या मते लवकरच इतर आरोपींना अटक करण्यात येणार आहे। कारवाईमध्ये सहभागी अधिकारी आणि कर्मचारी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे आणि तपास पथकामध्ये उमाकांत पाटील, विजय नेरकर, संदीप धनकर, सचिन चौधरी, योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, राहुल वानखेडे, जावेद शहा, शेखर डोमाळे, रवी नरवाडे यांचाही समावेश आहे। भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत। त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते। ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडाऊनमध्ये ठेवतात। एक गोडाऊन गायत्री नगर भुसावळ जळगाव रस्त्यावर आहे। त्या गोडाऊनमधून 15 तारखेच्या रात्री जवळपास 35 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावळ बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेला होता। गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या, काही वॉशिंग मशीन होत्या, आणखीन इतर टीव्ही होत्या, आणखी इतर इलेक्ट्रिक सामान होत्या। मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपला बाजारपेठचा डीबी टीम आणि एलसीबीची टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काही सीसीटीव्ही फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये एका गोडाऊनमधून अंदाजे 19 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही टीव्हीज आहे, काही वॉशिंग मशीन आहे, काही फ्रिजेस आहे, ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर 2 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन 6 आरोपी फरारी आहे। त्या 6 आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे। आरोपींची काही पार्श्वभूमी जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत। आता जे अटक केलेले आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेलं नाही।